मालक हो काय करताय तुम्ही? भांडी घासतोय. नाही ते मला पण दिसतंय की तुम्ही भांडी घासताय ते, हा. पण कशाला करताय? मी करते ना. अहो कशाला करताय? मला घरच्या कामांची सवय आहे, त्यात काय एवढं? मी सांगितलं ना काम घरची नाही करायची म्हणजे नाही करायची. कुठं तुम्ही? मी करते ते. ऐका ऐका, एवढं काम करतो मग तुम्ही करा पाहिजे तर. तुम्ही असं ऐकणार नाही माझं. काय हे बघ, तुम्ही पण ना, अहो तुम्ही कशाला असं करता? कारण तुम्ही माझं ऐकत नाही. तुम्ही ऐकणार नाहीत. हॅलो, काय ऐकायचं तुमचं? हा कोण बोलताय? तुमच्या बुटीक मधून काल मी ड्रेस घेऊन गेलोय, तो माझ्या मुलीला होत नाहीये. तुम्ही ड्रेसचं माप चुकवलं. अहो असं कसं होईल? आता ते आम्हाला काय माहित. माझ्या मुलीने आज ड्रेस घालून बघितला तेव्हा ते मला कळलं. ते तुम्ही जे माप दिलं ना ते माझ्याकडे पाकिटात ठेवलेलं आहे. थांब, हा तुम्हाला बघून सांगतो मी काय आहे ते. हा एक मिनिट, हा एक मिनिट जरा मी बघतो. हा मालक हा कोणाचा फोन आहे? कस्टमर काय आहे, त्यांच्या ड्रेसचा थोडासा प्रॉब्लेम झालाय. मी काय मदत करू का? नाही तुम्ही करू नका, थांबा मी बघतो. थांबा. मालक तुम्ही काय शोधताय? अहो पाकिट शोधतोय माझं पाकिट. ते काय आहे त्यांच्या मेजरमेंट्स आहेत ना, त्याचं कागद पाकिटात ठेवलं आणि पाकिटच कुठे मिळत नाहीये. हॅलो साहेब, मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करू का? काय आहे ते पाकिट मिळत नाहीये माझं. बरं ठीक आहे, लवकर काय ते करा. हा थँक्यू. पाकिट शोधायला हवं. तुम्ही पाहिलंय का कुठे? नाही. कुठे गेलं पाकिट? मी बघते. थांबा. रिसीट दे. कसली रिसीट? अरे पैंजण नाही का पॉलिशला दिले होते, इतके दिवसात तुला वेळ नाही मिळाला, तू आणले नाहीस ना. आता मी जाते, तू कर ना बाहेरच्यांची कामं कर. हा दे. माझ्याकडे नाहीये. नाहीये म्हणजे ती रिसीट माझ्या पाकिटात ठेवली होती आणि पाकिट सापडत नाहीये. काय? अरे देवा, तू बेंद्रा तर आता विसरायला पण लागलायस. कसं हे ध्यान ना माझ्या नशिबात ना. खरंच रिसीट शिवाय ते पैंजण देणार नाही तो. आणि जर माझं पैंजण नाही ना मिळाले तर तुला सोडणार नाही, लक्षात ठेव. मला पाकिट मिळालं नाही आणि मी असाच घरी गेलो तर शोभा माझ्यावर अजून चिडेल. मला काही करून पाकिट शोधायला हवं. भानू काय शोधतेस? मी करू का मदत? नाही ते काय नाही, ते तुम्हाला कशाला त्रास द्यायचा ना, राहू द्या. अगं आपल्या माणसांचा कसला आलाय त्रास. राहू द्या. एवढं लग्न मोडलं याच, पण हा स्कीम विक्या पाठ सोडतोय का बघ ना भानूची. राहू द्या, मला वाटतं आपल्याला याचा कायमचा बंदोबस्त करावा लागणार बहुतेक. मोदनी अरे काय बोलतोय तू? हा कसा पण असला तरी मित्र आहे तो आपला. ते खून बिन आपल्याला नाही जमायचं. गप ना, मला तसं म्हणायचं नव्हतं. मग ते एवढंच म्हणायचं होतं, आपल्याला याला भानूपासून लांब ठेवायला पाहिजे. हा हा तसं होय. काय अर्थ? घाबरलो ना मी, म्हणलं काय आता बोलतो तू. मदन मला काय वाटतं माहितीये का, भानून काहीतरी शोधते रे. आपण मदत करूया का तिला? एवढंच एक चल. काय झालं? काय शोधते आम्हाला पण सांग, आम्ही पण शोधतो. ते मालकांचं ना पाकिट हरवलंय, मी ते शोधते. एवढंच ना,
अगं त्याला सवय आहे पाकिट हरवायची. नाही तर काय, वर्षातून 2-4 पाकिट तो हरवत होता. उगाच त्याच्या पैसे स्वतःला त्रास करून घेऊ नको. उन्हातानाची काळी बिळी पडशील. जा घरी जाणं आराम कर जा. ए भानू, तुला उन्हाचा जरा जरी त्रास झाला ना तर माझ्याकडे एक मस्त क्रीम आहे. ती एकदम आहे तशी होते, त्याने एकदम निघून जातं. अहो मालकांच्या पाकिटाची काळजी करा ना, त्यात एक लई महत्वाची गोष्ट आहे. अगं असून असून काय असणार आहे त्याच्यात? हा? त्याचा जो काही पगार येतो तो त्या शोभावहिनी घेतात. त्यात ना माझा फोटो आहे. मोहनाच्या पाकिटात तुझा फोटो? वय भानू तू काय काळजी करू नको, मी आहे ना, मी शोधून देतो मोहनचा पाकिट. आम्ही शोधतो ना तुझा. तू आराम कर, आम्ही शोधू. प्रॉमिस. छोटासा धडपड पाकिट असं पाहिजे म्हणजे इथं कुठतरी सापडणार. कोणत्या रंगात आहे पाकिट? शोधतो. ये काही नाही, मास्टरांनी फसवलंय तुला, खोटं सांगितलंय. आता तो कशाला खोटं बोलेल? शोभे, या मास्टराला ना मी आता चांगलीच ओळखायला लागलेली आहे. अगं तुझं पैंजण कुणाला तरी देऊन टाकलेलं असणार त्यांनी दुसऱ्याला. लिहून घे वाटलं तर माझा शब्द. तू ना आता काहीही बोलतेस हा. आता तो कशाला कुणाला देणार आहे पैंजण? अगं तू माझ्यावर विश्वास ठेव. हा आता रिसिप्टच नाही, मग आणणार पैंजण कुठून? मग तुला कारण काय सांगायचं? पाकिट गायब हे कारण. पुन्हा राईचा पर्वत करते. कशाला संबंध नाहीये, पण तो कसा जुळवायचा ना तुझ्याकडनं शिकायला. काय मावशी, हा? हे तुमचं सांधेदुखीवरचं आयुर्वेदिक तेल. अगं ए आई, आधीच घरात एवढी औषध आहेत, घराचं मेडिकल स्टोअर करून टाकलेस तू, त्यात आता हे आयुर्वेदिक कशाला? तू गप सम्या, दे इकडे दे. हा तिला काय कळते? म्हातारपणी गुडघे दुखायला लागले ना मग कळणार तिला. अहो मावशी, आता तुम्ही टेन्शनच घेऊ नका. हिमालय पर्वतावरच्या औषधी वनस्पतीपासून बनवलं हे औषध. एकदा लावून तर बघा, धावायला लागाल. अरे वा. पण काय रे सम्या, तुला एवढा उशीर का झाला? हा तू स्वतः हिमालय पर्वतावर गेला असणार नाही का? काय लग्नाच्या वेळी गायब झालेलास रे, म्हणून म्हटलं. मावशी जाऊ दे ना, ते जरा पाकिट शोधत होतो. आपल्या मोहनचं पाकिट हरवलंय ते कळलं. तुम्हाला कसं म्हणजे कोणी सांगितलं? भानुने सांगितलं. या बयेने ना अख्ख्या चाळीवर केलेला असणार. मेलीच्या तोंडात एक शब्द राहत नाही. ओ नाही मावशी, तसं नाही हो. अहो मी विचारलं ना म्हणून सांगितलं तिने. तू तिची बाजू घेऊ नकोस. हा तेलाचे पैसे किती रे? 70 रुपये. 70 रुपये एवढे? हो, ते हिमालय पर्वतावरचं औषध आहे ना. हा कळलं. पहिला गुण येऊ दे मग पैसे. जा. अगं त्यांच्यावर कशाला चिडतेस? मग भानूची वकील कशी काय करतोय तो? गप समीर भाऊ या तुम्ही. पण मला एक कळत नाहीये, मोहनच्या पाकिटात भानूचा फोटो कसा? वहिनींचा असायला पाहिजे ना. हेच कारण असणार. बघितलं शोभे, हेच. जरा गप्प बस गे. पण आमच्या यांच्या पाकिटात भानूचा फोटो कुणी सांगितलं? अहो भानूनेच सांगितलं. हेच ते कारण. म्हणून मास्टरांनी ते लपवण्यासाठी पाकिटच गायब केलं. अगं ए, तू यांच्यावर काय विश्वास ठेवतेस? हे माहितीयेत ना, लग्न करायचं म्हणून घाई करत होते आणि बरोबर लग्नाच्या दिवशी पळून गेले. मावशी मी येतो. येतो. पण शोभे, हे फोटोचंच कारण असणार. अगं माझे बाई, तू जरा गप्प बस. एवढं मोठं जाईल ना. राहुल एवढं कर ना. दे. हा नीट हा मला उडी मारावी लागते रे. करतो. हा कर.
राहुल हा मोहनदादांचं पाकिट सापडलं का रे? नाही अजून नाही नाही. आता शोभा वहिनी सांगत होत्या हा. नाही मिळालं अजून. अगं नाही मिळाला अंजू. अगं बाई आता महिना अखेर आहे, पाकिट हरवलं बरं नाही झालं बाबा. हा त्यांना टेन्शन आलं असेल ना रे. टेन्शन त्याला नाही, आपल्याला यायला पाहिजे. का तुझं पण पाकिट हरवलं की काय? नाही अंजू अंजू माझं पाकिट हरवलेलं नाही. अगं बाई पण आता मोन्याचं पाकिट हरवलंय ना, म्हणजे त्याच्याकडे खर्चाला पैसे नसणार. मग तो पैसे मागणार कोणाकडे? कोणाकडं? अंजू त्याच्या शेजारी कोण आहे? आपण. मग आपल्याकडे पैसे मागणार ना तो. मग त्यात काय देऊ की एवढं? नाही एक पैसा द्यायचा नाही कोणाला. इथं आपल्याला खर्चाला पैसे नाही, त्याला कुठं देत बसते. आणि शोभा वहिनीला पण काय देऊ नको. शोभा वहिनींना कोण देते? हा. पण दादानी मागितल्यावर त्याचा द्यायला नको का पैसे? नाही अंजू कुणाला काय द्यायचं नाही, कळलं? तुझ्या भल्यासाठी सांगतोय ना मी. आपल्याकडे पैसे आहेत का तेवढे? नीट टाक ना ते. जायना झालं यार. जाय ना बाई. राहुलसाहेब, बानू काही काम होतं का? हा तुमच्याकडे 50 रुपये आहेत का? धर. मला दिला पैसे तुमच्याकडे. आता अंजली ताईनं काय सांगितलं? मालकांना पैसे देऊ नको म्हणून. आणि मी 50 रुपये मागितले तर मला 100 रुपये दिले. मालकांनी कधी पैसे मागितलेत का तुमच्याकडे? तुमची सगळी कामं करत असतात. इतकंच नाही तर कामं करता करता जर का तुटलं फुटलं तर त्याचा खर्च बी मालकच करता. पण तुम्ही असे वागता मालकांशी. सोबत नाही तुम्हाला. हे घे तुमचे 100 रुपये. नको मला. हा, 100. पाकिट सापडलं? नाही. मी अभि लय शोधलं चाळीत. मला कुठे बी नाही सापडलं. मी पण अख्खा रस्ता शोधून आलो हो, पाकिट कुठेच नाही सापडला. हो, शोभा आली ना आणि तिला कळलं तर खूप ओरडेल हो मला. असं कसं ओरडतील? मी आहे ना, तुम्ही टेन्शन घेऊ नका का. अहो ठीक आहे. अहो, हे कोणाचं पाकिट आणलं तुटून? हे माझं पाकिट नाहीये. तुमचं नाही? नाहीये. बरं ठीक आहे. हा हा थँक्यू. आत्ताच्या आत्ता ती रिसीट घेतो आणि जाऊन अहो नाहीये, हे पण माझं पाकिट नाहीये. आता तर तुम्ही म्हणालात तुमचं पाकिट आहे. हो पण काय आहे त्या पाकिटात ना, इथे माझा आणि शोभाचा फोटो आहे असा, तो यात नाहीये. नाही माझं हे पाकिट. नाही. हा हा असा रंग नाहीये, हे पण नाहीये. हे नाही हे नाही हो, हे पण हे पण नाहीये. नाहीये. कोणच तू? तुम्ही कोण आणि मी इथे कसं काय आलो? आईला हे भारी आहे. तुमची पण गँग आहे वाटतं. हा पार्टनरशिप मध्ये तुम्ही पण पाकिट मारता? अहो तुम्ही काय पाकिटाबरोबर पाकिट मारायलाही घेऊन आलात का? ए पाकिट मार कोणाला बोलतोय रे? ओ सोडा. ओ आत्मा. ओ सोडा. ओ ओ ओ सोडा सोडा. ओ ए जी का सगळी पाकिटं मारलेत ना ती बाहेर काढ. एवढीच आहे. मला यातलं तुमचं पाकिट आहे का? नाही हो, यातलं कुठलं नाहीये. याला ना पोलिसांच्या ताब्यातच देते म्या. ताई ताई मला माफ करा. मी तुमच्या पाया पडतो ताई. परत चोरी करशील? आत्तापासून चोरी करायचं बंद करतो. माफ करा मला. हा
गेला. ही पाकिट ज्यांची ज्यांची आहेत त्यांना देऊन टाका ना. चला. हो, पण माझं पाकिट मिळालं नाही तर काय? शोभा वैतागेल. शोभाला कसं तोंड दाखवू? काय करू मी? घराबाहेर जायचं कळलं? अगं पण शोभा, अजून तुला पाकिट शोधता आलं नाही? हा मी अजून पाकिट शोधता आलं नाही? शोभा मी प्रयत्न करतोय ना. अरे आयुष्यभर शोधलंस ना तरी सापडणार नाही. बाजूला बाजूला वाली तू बाजूला. शुभे शुभे थांब, आपण एक करूया, आपण पोलिसात कंप्लेंट देऊया. अहो नको, पोलिसात कंप्लेंट नको. का नको? अहो काय होतं, पोलीस चोराला पकडतात, त्याला मार मार मारतात, तो मला बघवत नाही. मग आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला तरी त्रास कशाला? अरे देवा, तुला सगळ्यांची चिंता. अरे पण माझ्या पैंजणाचं काय? हो पैंजण मी काम करतो. मी दुकानात जाऊन त्यांना विनंती करतो की माझ्याकडनं रिसीट हरवली, कदाचित त्यांना दया येईल आणि देतील मला. शोभे, मी नक्की सांगते, हा आपल्यापासून काहीतरी लपवतोय. चल आपण पोलिसातच जाऊया. अहो पोलीस कंप्लेंट नको. तुम्ही कंप्लेंट केली आणि पाकिट जर घरी सापडलं ना तर पोलीस तुम्हाला घेऊन जातील, खोटी कंप्लेंट केली म्हणून. नको. अरे बापरे. हा बरं बरं, आपण ना घरातच बघू. थांब, तुझी ना आपण एकदा बॅग तपासूया काय? अहो ऐका, काय बॅगेत मी बघितलं नाहीये. बॅगेत नाहीये? खरंच नाहीये. मग खाली कुठे विसरला होतास का तू? नाही, खाली नाही विसरलो. पाकिट शेवटचं कधी पाहिलंस? नाही, नक्की आठवत नाहीये. अरे मोन्या, आठव ना, कुठे ठेवलं होतं पाकिट? अगं मी पाकिट नेहमी माझ्या पॅन्टच्या मागच्या खिशातच ठेवतो. शेवटचं कधी पाहिलं होतंस? शेवटचं हा, सकाळी पेपर आणि दूध आणायला गेलो होतो ना तेव्हा बघितलं होतं. अरे सकाळी पाकिट मी सुद्धा बघितलं होतं. त्यात मी 200 रुपये ठेवले होते पैंजण आणायला. हो हो का? अरे देवा, काय झालं? काय झालं? एक मिनिट शोभे, अगं काय झालं? शोभा, हे अगं भांडी घासून ठेवलेत सगळी. दिसतंय मला. भांडी नाही घासत आहे. बर, काय हवाय का तुला? मी देऊ? जरा गप्प बसशील का? तिचे दिले रिसीट, कधी ते पैंजण आणणार देवाला ठाऊ. रिसीट त्याच्यातच आहे. चाळीस. पैसे पण न्यायच्या पाकिटात. उद्या विचारला तर सांगेल. आणणार होतो शोभा, पण पैसे नव्हते ना माझ्याकडे. ठेवतेच पैसे. ए शोभे, मी कशाला बोंबलतीये? हे काय पाकिट? अच्छा इथे आहे होय. या. मी असं ऐकणार नाही माझं. काय? या. काकेत कसा गावाला वळसा? बघ ना. मापाच आहे. तुम्ही रिसीट बघ, रिसीट. हो हो, थांब जरा, ते शोधते. हा, सापडली. शोभे, फोटो बघ, फोटो. तूच बघ. हा बघ, माझा आणि मोहनचा आहे ना. झालं समाधान? माझा याच्यावर संशय आहेच.